नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजच्या चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न। जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजच्या चालू घडामोडींपैकी खूप महत्त्वाचे प्रश्न आज आपण पाहणार आहात। ठीक आहे, तर आपण आता सुरुवात करूयात। प्रश्न पहिला, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या गगनयान मोहिमेचे लक्ष्य काय आहे? कोणी सांगेल का? कोणी सांगेल? उत्तर आहे सी, भारतीयांना अंतराळात पाठवणे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 2, 2025 मध्ये भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी म्हणून कोणाला आमंत्रित करण्यात आले होते? कोणाला आमंत्रित करण्यात आले होते? उत्तर आहे मोहम्मद बिन जायद अल नाहयान। ऑप्शन क्रमांक बी। कोणाला आमंत्रित करण्यात आले होते? मोहम्मद बिन जायद अल नाहयान। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? कोण आहेत? तर आहेत देवेंद्र फडणवीस। ठीक आहे। कोण आहेत? देवेंद्र फडणवीस। पहिले होते एकनाथ शिंदे, पण ते आता नाहीये, तर सध्या आता कार्य करत आहेत देवेंद्र फडणवीस। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 4, जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश कोणता आहे? कोणता आहे? कोणता आहे? अमेरिका। ऑप्शन क्रमांक सी, जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश हा अमेरिका आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 5, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? कोण असतात? ऑप्शन क्रमांक सी, पंतप्रधान असतात। नीती आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान हे असतात। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 6, 2025 चे ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? कोणत्या देशाकडे आहे? उत्तर आहे सी, पाकिस्तान। पाकिस्तान या देशात यजमानपद हे त्या देशाला मिळाले आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 7, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न 2024 मध्ये कोणाला जाहीर झाला? कोणाला जाहीर झाला? कोणाला जाहीर झाला? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, वरील सर्व। लालकृष्ण अडवाणी यांनाही, कर्पूरी ठाकूर यांनाही, MS स्वाधीनाथन यांनाही, म्हणजे सर्वांना, वरील सर्वांना भारतरत्न पुरस्कार हा जाहीर झाला आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 8, भारताची पहिली AICTE म्हणून कोणते शहर विकसित केले जात आहे? कोणते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, लखनऊ। भारताचे पहिले AICTE म्हणून लखनऊ शहर हे विकसित केले जात आहे। प्रश्न क्रमांक 9, सध्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत? कोण आहेत? उत्तर आहे बी, शक्तिकांत दास। कोणते आहे? शक्तिकांत दास। प्रश्न क्रमांक 10, फ्रेंच ओपन 2024 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? कोणी जिंकले? माहिती आहे कोणाला? कोणी जिंकले? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कार्लोस अल्कराज यांनी विजेतेपद जिंकले होते पुरुष एकेरीचे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 11, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना कोणत्या राज्याने सुरू केली होती किंवा आहे? माहिती आहे कोणाला? खूप सोपा प्रश्न आहे। ऑप्शन क्रमांक बी, महाराष्ट्र। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्याने सुरू केली आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 12, भारतातील कोणत्या राज्याने अलीकडेच समान नागरी कायदा लागू केला आहे?
कोणत्या? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उत्तराखंड. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? कोणाला प्रदान करण्यात आला? उत्तर क्रमांक बी आहे ऑप्शन प्रदीप महाजन यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर तो कोणत्या साली? 2024 साली. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14, 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली? किती पदके जिंकली? ऑप्शन क्रमांक बी 6 पदके जिंकली. कोणती? 6 पदके जिंकली. ठीक आहे. 6 पदके जिंकली. ओके. प्रश्न क्रमांक 15, भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? कोण आहेत? राजीव कुमार. ऑप्शन क्रमांक ए राजीव कुमार. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण जागा किती आहेत? किती आहेत? ऑप्शन क्रमांक बी 288 महाराष्ट्र विधानसभेच्या जागा आहेत एकूण. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17, वृक्षारोपणाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने कोणती मोहीम सुरू केली आहे? माहिती आहे का कोणाला? उत्तर आहे याचं बी ऑप्शन, एक पेड़ माँ के नाम. कोणतं? एक पेड़ माँ के नाम. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18, ब्रिक्स शिखर परिषद 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली किंवा आले? ठीक आहे. कोणत्या आहे? सांगू शकतो कोणी? ऑप्शन क्रमांक सी रशिया देशात आयोजित करण्यात आले होते. ठीक आहे. ब्रिक्स शिखर परिषद रशिया या देशात आयोजित करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 19, भारताचे सध्याचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत? परराष्ट्र मंत्री कोण आहेत? कोण आहेत? माहिती आहे? ऑप्शन क्रमांक सी एस जयशंकर. भारताचे सध्याचे परराष्ट्र मंत्री आहेत एस जयशंकर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20, जगातील सर्वात उंच रेल्वे पूल चेनाब ब्रिज भारताच्या कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात आहे? कोणत्या? माहिती उत्तर कोणाला? ऑप्शन क्रमांक सी जम्मू आणि काश्मीर या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे. तर मित्रांनो, आता आपला व्हिडिओ संपलेला आहे. तर असेच रोज महत्त्वाचे जनरल नॉलेज प्रश्न मिळवण्यासाठी मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.